नमस्कार मित्रांनो, सर्वांना मनापासून नमस्कार। जगण्याला जगणं म्हणतात, जगण्याला जगणं म्हणतात। जगण्याचा अर्थ सांगणारे महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा। जगण्याला जगणं म्हणतात, जगण्याचा अर्थ सांगणारे महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी वंदन करून मी आजच्या उलगुलान साहित्य चळवळ या फेसबुक लाईव्हवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार सर, सर्वांना मनापासून नमस्कार। जगण्याला जगणं म्हणतात, जगण्याचा अर्थ सांगणारे महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी वंदन करून मी फेसबुक लाईव्हवर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। गारोळे सर नमस्कार। वाळूचे बांधताना किल्ले, वाळूचे बांधताना किल्ले लाटेने ते मोडले गेले। वाळूचे बांधताना किल्ले लाटेने ते मोडले गेले। समाज जाणीवा घेऊन माझे सर्व मित्र फेसबुकवर लाईव्ह आले। वाळूचे बांधताना किल्ले लाटेने ते मोडले गेले। वाळूचे बांधताना किल्ले लाटेने ते मोडले गेले। समाज जाणीवा घेऊन माझे सर्व मित्र फेसबुकवर लाईव्ह आले, फेसबुकवर लाईव्ह आले। मित्रांनो, सर्वांना जय बिरसा। आजचा विषय आहे माझ्या कवितेतील जाणीवा। नमस्कार गारोळे सर। डाकोरे सरांच्या सहकार्यातून आजचा 14वा प्रयोग सादर होत आहे। फेसबुकवर लाईव्ह असेच कविता सादरीकरण आतापर्यंत बरेचशा मान्यवरांनी सादर केलेले आहेत। गीतकार, संगीतकार, ज्येष्ठ साहित्यिक यांनी आतापर्यंत आपल्या प्रयोग सादर केले आहेत। त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। याचं सर्व श्रेय सर्वांच्या सहभागातून डाकोरे सरांना द्यायलाच पाहिजे। सर, डाकोरे सर आणि मी, तसा पाहिला तर आमचा आणि डाकोरे सरांचा प्रत्यक्षे भेट झालीच नाही, पण फेसबुक, व्हॉट्सअप यांच्या माध्यमातून डाकोरे सर, धनजकर सर, डॉक्टर सरकुंडे सर यांच्या सर्वांच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न या फेसबुकच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। मित्रांनो, मी जास्त वेळ न घेता आपल्या थेट विषयाकडे वळतो। मी आज कविता सादर करणार आहे, माझ्या समाजातील जाणीवा असलेल्या कविता। पण सुरुवातीला मी अशा पद्धतीने कविता सादर करणार आहे। सुरुवातीला महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्यावरील कविता सादर करणार आहे। त्याच्यानंतर समाज जाणीवा असलेल्या कविता, आदिवासी समाज जाणीवा असलेल्या कविता सादर करणार आहे। त्यानंतर आदिवासी समाजाच्या दिशा दशा ह्या कविता मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कविता सादर करतो। याच्या पुढे जाऊन शेतकऱ्यांच्या समाज जाणीवा असलेल्या कविता सादर करतो। याच्या पुढे जाऊन चालू वर्तमानावर असलेल्या कविता, जसं कोरोना या विषयावर सुद्धा मी कविता सादर करणार आहोत। सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत। सर, सुरुवात करायला काहीच हरकत नाही? हो सर, ठीक आहे, सुरुवात करतो। खूप आनंद वाटतोय सर, सर्वांना आपण काहीतरी बोलतोय, आपण समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय। सर्वात प्रथम महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसा यांच्यावरील आधारित कविता मी आपल्या पुढे सादर करतोय। कवितेचं नाव आहे क्रांती। जनाबाई नीट लक्षात ठेव ग, जनाबाई नीट लक्षात ठेव ग, दारी आले बिरसा मुंडा देव ग, दारी आले बिरसा मुंडा देव ग। जनाबाई नीट लक्षात ठेव ग, जनाबाई नीट लक्षात ठेव ग, दारी आले बिरसा मुंडा देव ग, त्यांची पूजा तू कर ग, वंदन त्याला तू कर ग, वंदन तू त्यांना कर ग। जनाबाई नीट लक्षात ठेव ग, जनाबाई नीट लक्षात ठेव ग, दारी आले बिरसा मुंडा देव ग, त्यांची पूजा तू कर ग, वंदन त्यांना तू कर ग, वंदन त्यांना तू कर ग। त्यांच्या मूर्तीला वंदन तू कर ग, त्यांच्या मूर्तीला वंदन तू कर ग, त्यांच्या विचाराचा मूलमंत्र ध्यानी मनी ठेव ग, त्यांच्या विचाराचा मूलमंत्र ध्यानी मनी ठेव ग।
आदिवासी रक्षणासाठी भूमीवर आले देव ग, आदिवासी रक्षणासाठी भूमीवर आले देव ग. भगवान बिरसा हे नाव, भगवान बिरसा हे नाव तू काळजावर कोर बाई ग, काळजावर कोर बाई ग. जनाबाई नीट लक्षात ठेव ग, जनाबाई नीट लक्षात ठेव ग. दारी आले बिरसा मुंडा देव ग, त्यांची पूजा तू कर ग, त्यांची पूजा तू कर ग. आदिवासी क्रांतीची दोरी हातात तू ठेव ग, आदिवासी क्रांतीची दोरी हातात तू ठेव ग. बिरसाच्या विचारधारणेला हृदयात जागा तू ठेव ग, बिरसाच्या विचाराला हृदयात जागा तू ठेव ग. आदिवासी क्रांतीचे रोप तू लाव बाई ग. नमस्कार सर, नमस्कार. आदिवासी क्रांतीची दोरी हातात तू ठेव ग, आदिवासी क्रांतीची दोरी हातात तू ठेव ग. बिरसाच्या विचारधारणेला हृदयात जागा तू ठेव ग, हृदयात जागा तू ठेव ग. आदिवासी क्रांतीचे रोप लाव बाई ग, आदिवासी क्रांतीचे रोप लाव बाई ग. क्रांतीच्या झाडाचे, क्रांतीच्या झाडाचे फळे देशासमोर चाकायला तू ठेव ग, फळे देशासमोर चाकायला ठेव ग. बिरसा मुंडाचे रूप लय लय छान ग, बिरसा मुंडाचे रूप लय लय छान ग. आदिवासी क्रांतीचा आहे तो जनक ग, आदिवासी क्रांतीचा आहे तो जनक ग. बिरसा मुंडाचं रूप लय लय छान ग, बिरसा मुंडाचं रूप लय लय छान ग. आदिवासी क्रांतीचा, आदिवासी क्रांतीचा आहे तो जनक ग, आहे तो जनक ग. बिरसा मुंडाचे रूप लय लय छान ग, बिरसा मुंडाचे रूप लय लय छान ग. आदिवासी क्रांतीचा आहे तो जनक ग, आहे तो जनक ग. बिरसाच्या हातात टोकदार बाण ग. सर्वांनी बिरसा मुंडाचे छायाचित्र बघितले असेल. नमस्कार सर. बिरसाच्या हातात टोकदार बाण आहे. ते चित्र बघितल्यावर मला ह्या ओळी आठवल्यात. बिरसा मुंडाचे रूप लय लय छान ग, आहे क्रांतीचा तो जनक ग, आहे तो क्रांतीचा जनक ग. बिरसाच्या हातात टोकदार बाण ग, बिरसाच्या हातात टोकदार बाण ग. घट्ट ठेव आदिवासी क्रांतीचे बळग, घट्ट ठेव आदिवासी क्रांतीचे बळग. जनाबाई नीट लक्षात ठेव ग, दारी आले बिरसा मुंडा देव ग, त्यांची पूजा तू कर ग, त्यांची पूजा तू कर ग. बिरसा मुंडाला जाणून तू ठेव ग. नमस्कार सर. बिरसा मुंडाला जाणून तू ठेव ग, क्रांतीच्या वेळी उपयोगी पडेल हा महामानव ग. बिरसा मुंडाला जाणून तू ठेव ग, क्रांतीच्या वेळी उपयोगी पडेल हा महामानव ग, क्रांतीच्या वेळी उपयोगी पडेल हा मानव ग. संस्कृतीला आहे तुझी गरज ग, संस्कृतीला आहे तुझी गरज ग. क्रांतीचा पाळणा हलव बाई ग, क्रांतीचा पाळणा तू हलव बाई ग. आदिवासी संस्कृती आहे लय मान ग, आदिवासी संस्कृती आहे लय मान ग. संस्कृतीचे रक्षण करणे आहे मोलाचं काम ग, आहे मोलाचं काम ग. आदिवासी संस्कृती आहे लय मान ग, आदिवासी संस्कृती आहे लय मान ग. संस्कृतीचे रक्षण करणे आहे मोलाचं काम ग, आहे मोलाचं काम ग. बिरसा मुंडाला वंदन तू कर ग, बिरसा मुंडाला वंदन तू कर ग. क्रांतीची ज्योत लाव तू बाई ग, लाव तू बाई ग. सायंकाळ झाली आता पण तेव्हा पण म्हणजे सायंकाळ झाली दिव्यात तू वात लाव ग, सायंकाळ झाली दिव्यात तू वात लाव ग. वेळ आली क्रांतीची, वेळ आली क्रांतीची, क्रांती ज्योत तू लाव बाई ग, क्रांत ज्योत तू लाव बाई ग. बिरसा मुंडाला वंदन तू कर ग, बिरसा मुंडाला वंदन तू कर ग. क्रांतीची ज्योत तू लाव बाई ग, क्रांतीची ज्योत तू लाव बाई ग. सायंकाळ झाली दिव्यात वात तू लाव ग, सायंकाळ झाली दिव्यात तू वात लाव ग. वेळ आली क्रांतीची, क्रांती ज्योत लाव ग, क्रांती ज्योत लाव ग. डाके सर, जय बिरसा. मित्रांनो, महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्यावर 2009-10च्या सुमारास जास्त असे पुस्तकं उपलब्ध नव्हते. त्यावेळेस माझ्या हातात फक्त 20-25 पेजेसचं पुस्तक लागलं होतं. त्यांच्या या 20-25 पेजेस असलेल्या पुस्तकावरून ही कविता मला आठवली. त्याअर्थी भगवान बिरसा मुंडांचे त्यावेळेस पुस्तके सुद्धा तेवढे प्रकाशित नव्हते, इंटरनेटच्या माध्यमातून तेवढं ज्ञान नव्हतं. सांगण्याचा उद्देश की त्यावेळेस माझ्याकडे बिरसा मुंडांचा म्हणाव तेवढा माहिती किंवा नसताना सुद्धा ही मी कविता सादर केली. आमले सर नमस्कार. नितीन सर नमस्कार. सर, मी याच्या पुढे जाऊन बिरसा मुंडावरील कविता सादर करतोय.
सर्वांना काही सूचना द्यायच्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सूचना देऊ शकता. गारोळे सर नमस्कार. आमले सर नमस्कार. मी ही कविता बऱ्याच कार्यक्रमातून सादर केली. ही कविता आता पण आपल्यापुढे सादर करतोय. कवितेचं नाव आहे हिरा. मी महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्यावरील सुरुवातीच्या कविता सादर करतो असं सांगितलं, त्याच्यानुसार मी ह्या कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे हिरा. इंग्रज अधिकाऱ्यांना पाणी त्याने पाजले, इंग्रज अधिकाऱ्यांना पाणी त्याने पाजले, गोऱ्यांना त्यांनी त्याचे हात काळे दावले, गोऱ्यांना त्यांनी त्याचे हात काळे दावले. इंग्रज अधिकाऱ्यांना पाणी त्याने पाजले. महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसांनी इंग्रज अधिकाऱ्यांना पाणी त्यांनी पाजले, गोऱ्यांना त्यांनी त्याचे हात काळे दावले, गोऱ्यांना त्यांनी त्याचे हात काळे दावले. निसर्ग पूजेचे व्रत त्यांनी पाळले, निसर्ग पूजेचे व्रत त्यांनी पाळले, तुळशी इंद्रावन स्थापण्यास त्यांनी सांगितले. नमस्कार सर. माधव सरकुंडे सर आमचे गुरुवर आहे, त्यांच्या छत्रछाये खालीच आम्ही सर्व लिखाण करतो, त्यामुळं आम्ही सर आपल्या ऋणात राहू शकतो. कविता तुम्ही ऑनलाईन आल्यानंतर कविता वाचणं थांबून तुमच्याशी चर्चा करणं किंवा तुमचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे, म्हणून मी सर नमस्कार. कविता नव्यानं सादर करतो. इंग्रज अधिकाऱ्यांना पाणी त्याने पाजले, गोऱ्यांना त्यांनी त्याचे हात काळे दावले, इंग्रज अधिकाऱ्यांना पाणी त्यांनी पाजले, गोऱ्यांना त्यांनी त्याचे हात काळे दावले. निसर्ग पूजेचे व्रत त्यांनी पाळले, निसर्ग पूजेचे व्रत त्यांनी पाळले, तुळशी इंद्रावन स्थापण्यास त्यांनी सांगितले, तुळशी इंद्रावन स्थापण्यास त्यांनी सांगितले. महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसांना निसर्गाचं खूप ज्ञान होतं. तुळशीचा कसा उपयोग होतो हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न, जसं परसबागेमध्ये आपल्या अंगणापुढं तुळशी लावण्याचं सांगण्याचं काम महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसांनी केलेलं आहे आणि हे मी कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला. निसर्ग पूजेचे व्रत त्यांनी पाळले, तुळशी इंद्रावन स्थापण्यास त्यांनी सांगितले, तुळशी इंद्रावन स्थापण्यास त्यांनी सांगितले. जंगल राजेस त्यांनी स्थापले, जंगल राजेस त्यांनी स्थापले, स्वातंत्र्यासाठी रक्त त्यांनी सांडले, स्वातंत्र्यासाठी रक्त त्यांनी सांडले. माधव सरकुंडे सरांनी रक्ताचे सडे महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसा असा काहीतरी त्यांच्या कवितेत उल्लेख केलाय, तसा मी आता या कवितेत असा उल्लेख करतोय. जंगल राजेस त्यांनी स्थापले, स्वातंत्र्यासाठी रक्त त्यांनी सांडले, स्वातंत्र्यासाठी रक्त त्यांनी सांडले. जमीनदारावर हात त्यांनी चालवले, जमीनदारावर हात त्यांनी चालवले, आदिवासीच्या हक्कावरील रुलर त्यांनी सावरले, आदिवासीच्या हक्कावरील रुलर त्यांनी सावरले. स्वातंत्र्यासाठी लढे त्यांनी चालवले, स्वातंत्र्यासाठी लढे त्यांनी चालवले, स्वातंत्र्याच्या माळीचे मणी त्याने बनवले, मणी त्याने बनवले. जमीनदारावर हात त्यांनी चालवले, आदिवासीच्या हक्कावरील रुलर त्यांनी सावरले, रुलर त्यांनी सावरले. स्वातंत्र्यासाठी लढे त्यांनी चालवले, स्वातंत्र्यासाठी लढे त्यांनी चालवले, स्वातंत्र्याच्या रुमालीचे धागे त्यांनी बनवले, धागे त्यांनी बनवले. स्वातंत्र्यासाठी शस्त्र त्यांनी चालवले, स्वातंत्र्यासाठी शस्त्र त्यांनी चालवले, स्वातंत्र्याच्या माळीचे मणी त्याने बनवले, मळी त्याने बनवले. अशा ह्या महान नायकाचे, अशा ह्या महान नायकाचे इतिहासात नाव कोरले, अशा ह्या महान नायकाचे इतिहासात नाव कोरले. हेच ते भगवान बिरसा मुंडा जन्मले, हेच ते भगवान बिरसा मुंडा जन्मले. मित्रांनो, तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. तुम्हाला कशा प्रकारचे कविता ऐकायला आवडतात किंवा काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. गारोळे सर, सरकुंडे सर आपले लाईव्ह आहे, त्यांचं मनापासून स्वागत करावं असं वाटतं. समाज जाणीव असलेल्या कविता मी अशाच पुढे सादर करणार आहे. तर थोडासा आपण कवितेला थोडंसं वळण देऊ. महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसावर आपण 2 कविता सादर केल्यात, आता समाज जाणीव असलेल्या कविता सादर करू. आदिवासी समाज जाणीव असलेल्या कविता. वस्ती आदिवासी वस्ती असते, तिथं बऱ्याचशा जाणीवा असतात, तिथल्या जाणीवा असतात. त्या जाणीवा ह्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं नाव आहे वस्ती. झोपडीत चिमणी
झोपडीत चिमणी पेटत होती, रांजणापाशी बेंडकोळ ओरडत होती. झोपडीत चिमणी पेटत होती, रांजणापाशी बेंडकोळ ओरडत होती. भाकरीसाठी लेकरं रडत होती, भाकरीसाठी लेकरं रडत होती. भाकर शेकायला माय चूल फुकत होती, भाकर शेकायला माय चूल फुकत होती. झोपडीपाशी चिमणी झोपडीत चिमणी पेटत होती, झोपडीत चिमणी पेटत होती, रांजणापाशी बेंडकोळ ओरडत होती. भाकरीसाठी लेकरं रडत होती, भाकरीसाठी लेकरं रडत होती. भाकर शेकायला माय चूल फुकत होती, भाकर शेकायला माय चूल फुकत होती. दारात शेळी चराटानं बांधलेली होती, दारात शेळी चराटानं बांधलेली होती. जंगल प्राण्याची लय लय भीती होती, जंगल प्राण्याची लय लय भीती होती. झोपडीत चिमणी पेटत होती, रांजणापाशी बेंडकोळ ओरडत होती. दारात शेळी चराटानं बांधलेली होती, दारात शेळी चराटानं बांधलेली होती. जंगल प्राण्याची लय लय भीती होती. झोपडीत शेळी बांधा म्हणून लेकराला माय ओरडत होती, झोपडीत शेळी बांधा म्हणून लेकराला माय ओरडत होती. जंगल प्राणी आवाज करती, जंगल प्राणी आवाज करती. खेळणारे खेळणार पोरी पोरं झोपडीत पळती, खेळणारी पोरं झोपडीत पळती. जंगल प्राण्यांना आदिवासी नमवीत होती, जंगल प्राण्यांना आदिवासी नमवीत होती. गावात होत्या मोठ्या मोठ्या जाती, गावात होत्या मोठ्या मोठ्या जाती. ओवीत होत्या अस्पृश्यतेच्या माळी, ओवीत होत्या अस्पृश्यतेच्या माळी. बाबासाहेबांनी ती स्थिती जाणलेली होती, बाबासाहेबांनी ती स्थिती जाणलेली होती. त्यांच्या रक्षणासाठी फुलबाग फुलवली होती, त्यांच्या रक्षणासाठी फुलबाग फुलवली होती. झोपडीत चिमणी पेटत होती, झोपडीत चिमणी पेटत होती. माळाच्या काठी वस्ती छोटी होती, माळाच्या काठी वस्ती छोटी होती, माळाच्या काठी वस्ती छोटी होती. देशाची ती मूळ निवासी होती, देशाचे ते मूळ निवासी होती. माळाच्या काठी वस्ती छोटी होती, माळाच्या काठी वस्ती छोटी होती. देशाची ती मूळ निवासी होती, देशाची ती मूळ निवासी होती. मित्रांनो, अशा प्रकारे समाज जाणीव असलेल्या कविता मी आपल्या पुढे सादर करत आहे. सर्वांचा प्रतिसाद चांगला मिळतोय, त्यामुळं खूप खूप कविता सादर करण्यासाठी उत्साह निर्माण होत आहे. मित्रांनो, आता कविता मी वस्ती ही कविता सादर केली आहे. आता थोडंसं वळण घेऊन मी कविता शेतकऱ्यावर कविता सादर करायला सर्वांना आवडत असेल तर शेतकऱ्यांच्या कविता मी सादर करतोय. परत आपण दुसऱ्या कविता, आदिवासी कविता सादर करू. आता एक शेतकऱ्यावर आधारित अशी कविता सादर करू आणि थोडंसं गायनाचा प्रयत्न करतो. गायन तेवढं जमणार नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. चला तर मग आपण कविता सादर करूया. 7 ही समाज जाणीव असलेली कविता, शेतकऱ्यांची समाज जाणीव असलेली कविता सादर करतोय, गायनाचा प्रयत्न करतो. बीज पेरल पेरल काळ्या मातीच्या पोटात, बीज पेरल पेरल काळ्या मातीच्या पोटात. त्यावर घाव घालतो कोरडा दुष्काळ, त्यावर घाव घालतो कोरडा दुष्काळ. कसा तग धराव पुरात, कसा तग धराव पुरात. बीज पेरल पेरल, बीज पेरल पेरल काळ्या मातीच्या पोटात, बीज पेरल पेरल काळ्या मातीच्या पोटात. शेत नांगर नांगर, शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ. शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ. शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ. घेऊ नकोस माघार, घेऊ नकोस माघार. तू घेऊ नकोस गळफास, घेऊ नकोस गळफास. शेत नांगर नांगर, शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ. शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ.
शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ, शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ, तुझ्या घामाचा रे वास, तुझ्या घामाचा रे वास, त्याला नाही अत्तराची जोड, त्याला नाही अत्तराची जोड, तुझ्या घामाचा रे वास, त्याला नाही अत्तराची जोड, तुझ्या घामाचा रे वास, शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ, शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ, तुझी गुरा ढोरा नारे सात, तुझी गुरा ढोरा नारे सात, घेऊ नकोस गळफास, तुझी गुरा ढोरा नारे सात, घेऊ नकोस गळफास, तुझी पाहतात गोट्यात वाट, तुझी पाहतात गोट्यात वाट, शेत नांगर नांगर, शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ, शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ, तुला काळ्या मातीची रे आन, तुला काळ्या मातीची रे आन, करू नकोस जीवदान, तुला काळ्या मातीची रे आन, करू नकोस जीवदान, शेत नांगर नांगर तुला काळ्या मातीची आन, शेत नांगर नांगर तुझ्या घामाचा रे वास, शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ, शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ, आहे तुला बोराटीची रे सात, आहे तुला बोराटीची रे सात, उभी आहे हातात हात धरून, आहे तुला बोराटीची सात, उभी आहे हातात हात धरून, उभी आहे हातात हात धरून, तिच्या कुंपणाची साथ, शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ, शेत नांगर नांगर तुझ्या मनगटात बळ, आहे तुला बोराटीची रे सात, आहे तुला बोराटीची साथ, उभे आहे हातात हात धरून, उभे आहे हातात हात धरून, तिच्या कुंपणाची साथ. शेतकऱ्यावर अशी आधारित कविता मी आपल्या पुढं, शेतकऱ्यांच्या जाणीव असलेली एक कविता मी याच्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, एक शेवटच्या वाक्यातील हे सांगतो मी. शेतकऱ्यांना, सीताराम ठाकरे सर नमस्कार. सर्वांना, शेतकऱ्यांना खूप निसर्ग साथ देत असतो. जसं की बोराटी सुद्धा त्यांना साथ देते की एका हात धरून त्यांचं शेताचं रक्षण करण्यासाठी शेताच्या कडेला बांधावर उभा असते. अशा आशयाची कविता, समाज जाणीव असलेली कविता मी आपल्या पुढे सादर करत आहे. मित्रांनो, याच्या पुढे जाऊन शेतकऱ्यावरच कविता करायला आणखीन एक दोन कविता करतो. काही सूचना द्यायच्या असेल तर बिंदास द्या. शेतकऱ्याच्या नंतर चालू वर्तमानावर अशा कविता सादर करतो. याच्या पुढची कविता सादर करतोय. मित्रांनो, जास्त मी कोणाचे म्हणजे नाव घेत नाही याचा अर्थ असा नाही. माझं सर्व मी बघताय. कविता जास्तीत जास्त सादरीकरण व्हाव्यात याच्यामुळे मी दुसरा वेळ न घालवता कवितेत सादर करतोय. कवितेचं नाव आहे ढेकळांचा वास. मातीच्या ढेकळाच्या वासानं, मातीच्या ढेकळाच्या वासानं उगवल्यात जगण्याच्या आशा, मातीच्या ढेकळाच्या वासानं उगवल्यात जगण्याच्या आशा, मातीच्या ढेकळाच्या वासानं, मातीच्या ढेकळाच्या वासानं उगवल्यात जगण्याच्या आशा, मातीच्या ढेकळाच्या वासानं, मातीच्या ढेकळाच्या वासानं, मातीच्या ढेकळाच्या वासानं आत्महत्येच्या विचाराच्या वेचून टाकल्यात मी काशा, मातीच्या ढेकळाच्या वासानं, आत्महत्येच्या विचाराच्या वेचून टाकल्यात मी काशा, मातीच्या ढेकळाच्या वासानं, मातीच देते मज, मातीच देते मज जगण्याची आशा, मातीच देते मज जगण्याची आशा, वेचून टाकल्यात मी आत्महत्येच्या विचाराच्या काशा, वेचून टाकल्यात मी आत्महत्येच्या विचारांच्या काशा, मातीच्या ढेकळांच्या वासानं, मातीच्या ढेकळाच्या वासानं, मातीच्या ढेकळाच्या वासानं जगवत आहे मीच माझ्या जगण्याच्या आशा, मातीच्या ढेकळाच्या वासानं, मातीच्या ढेकळाच्या वासानं, मातीच्या ढेकळाच्या वासानं वेचून टाकल्यात मी आत्महत्येच्या विचाराच्या काशा,
मातीच्या ढेकळाच्या वासानं वेचून टाकल्यात मी आत्महत्येच्या विचारांच्या कास्या, फेकून दिल्यात गळ्यातील फास्या, फेकून दिल्यात गळ्यातील फास्या, मातीच्या ढेकळाच्या वासानं, मातीच्या ढेकळाच्या वासानं, मातीच्या ढेकळाच्या वासानं, मातीच्या ढेकळाच्या वासानं पानझड झालेलं झाड, मातीच्या ढेकळाच्या वासानं पानझड झालेलं झाड, पुन्हा पुन्हा पाचवण्याची धरते मनात आशा, पुन्हा पाचवण्याची धरते मनात आशा, वेचून टाकल्यात मी आत्महत्ये विचारांच्या काश्या, वेचून टाकल्यात मी आत्महत्येच्या विचारांच्या काश्या, पानझड झालेले झाड पुन्हा पाचवण्याची धरते मनात आशा, मीच का घ्याव्यात अशा झाडांना फाश्या, मीच का घ्याव्यात अशा झाडांना फाश्या, म्हणूनच वेचून टाकल्यात मी आत्महत्येच्या विचारांच्या काश्या, म्हणूनच वेचून टाकल्यात मी आत्महत्येच्या विचारांच्या काश्या. बैलाच्या पायाला लागलेल्या जिवाळ्या, बैलाच्या पायाला लागलेल्या जिबाळ्या मातीच्या ढेकळाच्या वासानं गळून पडल्यात जशास तशा, बैलाच्या पायाला लागलेल्या जिवाळ्या गळून पडल्यात जशास तशा, वेचून टाकल्यात काश्या जशा, बैलाच्या पायाला लागलेल्या जिवाळ्या गळून पडल्यात जशा, वेचून टाकल्यात मी आत्महत्येच्या विचारांच्या काश्या, वेचून टाकल्यात मी आत्महत्येच्या विचारांच्या काश्या. मातीच्या ढेकळांच्या वासानं, मातीच्या ढेकळांच्या वासानं, मातीच्या ढेकळाच्या वासानं शेतकऱ्यांना कशी मिळते जगण्याची आशा, मातीच्या ढेकळाच्या वासानं शेतकऱ्यांना कशी मिळते जगण्याची आशा, आत्महत्येच्या विचाराने जाळून टाकते जगण्याची आशा, जाळून टाकते जगण्याची आशा, वेचून टाकल्यात मी आत्महत्येच्या विचारांच्या काश्या, वेचून टाकल्यात मी आत्महत्येच्या विचारांच्या काश्या. मातीच्या ढेकळांच्या वासानं, मातीच्या ढेकळांच्या वासानं, मातीच्या ढेकळांच्या वासानं करपून गेलेला बांध पुन्हा धरते मनात आशा, मातीच्या ढेकळांच्या वासानं करपून गेलेला बांध पुन्हा धरते मनात आशा, करपलेला बांध पुन्हा हिरवा शालू नेसण्याची धरते मनात आशा. मातीच्या ढेकळाच्या वासानं, मातीच्या ढेकळाच्या वासानं वेचून टाकल्यात मी आत्महत्येच्या विचारांच्या काश्या, वेचून टाकल्यात मी आत्महत्येच्या विचारांच्या काश्या. मित्रांनो, शेतकऱ्यावर अधूनमधून कोरडा दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, त्यावेळेस प्रघात करत असतात. त्यावेळेस मी असंच एका झाडाखाली बसलो होतो, तर पाऊस आला आणि पावसानंतर परत सुगंध आला. त्यावेळेस ही कविता आठवली. सरकुंडे सर म्हणतात, सरकुंडे सरांनी त्या दिवशी सांगितलं की माझ्या अर्धवट कितीतरी कविता राहिल्यात. सर, तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालतोय. माझ्या पण कितीतरी अर्धवट कविता राहिल्यात, जेणेकरून कविता कधी सुचतील काही सांगता येत नाही. ज्यावेळेस मातीचा सुगंध आला त्यावेळेस ही कविता आठवली. मित्रांनो, अशा प्रकारे मी कविता मातीच्या ढेकळांच्या वासानं ही कविता सादर केली. याच्यानंतर आपल्याला काही सूचना असतील तर कविता तुम्ही मला कळव जा. याच्यानंतर शेतकऱ्यावरच ही कविता, शेतकऱ्याच्या जाणीव असलेली कविता सादर करतोय. आन, कवितेचं नाव आहे आन. आवळू नकोस कासरा, आवळू नकोस कासरा, त्याला त्याचा भाव अनमोल आहे. आवळू नकोस कासरा, त्याचा भाव अनमोल आहे. तुझ्या नरड्याचा भाव सोन्यापेक्षाही अनमोल आहे. तुझ्या नरड्याचा भाव सोन्यापेक्षाही अनमोल आहे. आवळू नकोस कासरा त्याला, आवळू नकोस कासरा, त्याला त्याचा भाव अनमोल आहे. तुझ्या नरड्याचा भाव सोन्यापेक्षाही अनमोल आहे. तुझ्या नरड्याचा भाव सोन्यापेक्षाही अनमोल आहे. करू नकोस निंदा त्याची, करू नकोस निंदा त्याची, तुला जगासाठी जगायचं आहे. तुला जगासाठी जगायचं आहे. गळफास घेऊ नकोस, जीवन अनमोल आहे. गळफास घेऊ नकोस, जीवन अनमोल आहे. संपू नकोस स्वतःला, संपू नकोस स्वतःला, तुला काळ्या मातीची आण आहे. संपू नकोस स्वतःला, तुला काळ्या मातीची आण आहे. जाऊ नकोस सोडून जगाला, जाऊ नकोस सोडून जगाला, देशाला तुझी गरज आहे. देशाला तुझी गरज आहे. पर्क करू नकोस गोट्यातील वासराला, पर्क करू नकोस गोट्यातील वासराला, तुला त्याच्यासाठी जगायचं आहे. पोरक करू नकोस गोट्यातील वासराला, त्याला तुझ्यासाठी जगायचं आहे. मायेचा घास तुला त्याला भरवायचा आहे. मायेचा घास तू त्याला भरवणार आहे. संपू नकोस स्वतःला, तुला काळ्या मातीची आण आहे. संपू नकोस स्वतःला, तुला काळ्या मातीची आण आहे. एक या कवितेतील सर्वात आवडतं कडवं मला असं वाटते.
हळदीनं पिवळी लेक होण्यापूर्वीच संपू नको स्वतःला. हळदीनेच पिवळी लेक होण्यापूर्वीच संपू नको स्वतःला. तुला तिच्या हळदीची आण आहे, तुला तिच्या हळदीची आण आहे, संपू नको स्वतःला. तुला काळ्या मातीची आण आहे, संपू नको स्वतःला. तुला काळ्या मातीची आण आहे. हळदीने पिवळी लेक होण्यापूर्वीच, हळदीने पिवळी लेक होण्यापूर्वीच संपू नको स्वतःला. तुला तिच्या हळदीची आण आहे, संपू नको स्वतःला. तुला काळ्या मातीची आण आहे, संपू नको स्वतःला. तुला काळ्या मातीची आण आहे. लटकू नकोस बांधावरच्या झाडाला, लटकू नकोस बांधावरच्या झाडाला, संपू नकोस स्वतःला. लटकू नकोस बांधावरच्या झाडाला, संपू नकोस स्वतःला. झाडावरच्या पाखराची तुला साथ आहे, झाडावरच्या पाखराची तुला साथ आहे, संपू नको स्वतःला. तुला काळ्या मातीची आण आहे, संपू नको स्वतःला. तुला काळ्या मातीची आण आहे. करू नकोस पोरकतीला, करू नकोस पोरकतीला. तुला तिच्या कुंकवासाठी जगायचं आहे, तुला तिच्या कुंकवासाठी जगायचं आहे, सोडू नकोस तिला अर्ध्यावर, सोडू नकोस तिला अर्ध्यावर. तुला तिच्या कुंकवाची आण आहे, तुला तिच्या कुंकवाची आण आहे, संपू नकोस स्वतःला. तुला काळ्या मातीची आण आहे, संपू नकोस स्वतःला. तुला काळ्या मातीची आण आहे. शेतकरी मित्रासाठी मी ही कविता अनेक ठिकाणातून प्रसिद्ध केली, पण आपल्या सर्वांसाठी ही कविता परत मी सादर केलेली आहे. मित्रांनो, खरंच ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस अशी घटना पाहतो त्यावेळेस अशा कविता आठवतात. माधव सरकुंडे सर मला म्हणतात, वागतकर त्यांच्या मुलाच्या वयाचा मी आहे आणि कविता लेखनामध्ये खूप आतापर्यंतचे आपले ज्येष्ठ साहित्यिक असतील किंवा काही असतील तर त्या सर्वांच्या कमी वयाचा मी आहे. त्याच्यामुळे चुका किंवा ह्या गोष्टी समजून घ्या. आपले गझलकार सुद्धा आपल्या समाजाच्या खूप चांगल्या कविता सादर करतायत. डाकोरे सर आपल्या समाजाचं खूप चांगलं समीक्षण करतायत. डॉक्टर धनजकर सर हे सुद्धा आपल्या समाजावर अधूनमधून खूप चांगलं लिखाण करतायत. खूप समाजावर लक्ष असते. याचबरोबर मित्रांनो, हे सांगावंसं वाटते, आपल्या समाजातील काही प्राध्यापक मंडळी सुद्धा आपल्या समाजावर खूप प्रेम करतात. जरी आपला प्राध्यापिक म्हणजे आपला शिकवण्याचा व्यवसाय जरी असला तरी समाजाकडे लक्ष देतात. त्यात डॉक्टर माधव सरकुंडे सर असतील, धनजकर सर असतील, कोल्हापूरचे वानोळे सर असतील, आपले डाकोरे सर असतील, हातगावचे ढोले सर असतील, भोकरच्या फोले मॅडम असतील, ह्या सर्व व्यक्ती आपल्या समाजाचा अभ्यास करत असतात. त्यांचे सुद्धा आपण खूप मनापासून स्वागत करायला पाहिजे. याच्या पुढे जाऊन दुसरी एक कविता सादर करतोय. काही सूचना असतील तर कळवा अशी विनंती करतो मी. काही चुका असतील तरी लहान भाऊ म्हणून सांगत जावा. कविता सादर करतोय बळीराजा. शेतकऱ्यावर कविता थोडेसे जास्त होत आहेत तरी समजून घ्या. ह्या पण शेतकरी सुद्धा, आदिवासी शेतकरी सुद्धा, शेतकऱ्यांच्या जाणीवा सुद्धा आपण मांडण्याचा प्रयत्न करतो. कविता आहे बळीराजा. जगताना मरणाच्या कळा येतात, जगताना मरणाच्या कळा येतात, म्हणून जगण्याला कवटाळू नकोस. जगताना मरणाच्या कळा येतात म्हणून मरणालाच कवटाळू नकोस बळीराजा. जगताना मरणाच्या कळा येतात म्हणून मरणालाच कवटाळू नकोस बळीराजा. पिकलं नाही शेत, सुकला तुझा गळा, सुकला तुझा मळा, म्हणून गळफास घेऊ नकोस बळीराजा, म्हणून गळफास घेऊ नकोस बळीराजा. डाकोरे सर काही सूचना असतील तर कळवा. जगताना मरण्याच्या कळा येतात म्हणून मरणालाच कवटाळू नकोस बळीराजा. पिकलं नाही शेत तुझं, सुकला तुझा मळा, म्हणूनच गळफास घेऊ नकोस बळीराजा, म्हणून गळफास घेऊ नकोस बळीराजा. तुझ्या घामाचे पाट गेले, तुझ्या घामाचे पाट गेले, आता आसवाचे महापूर आले. तुझ्या घामाचे पाट गेले, आता आसवाचे महापूर आले. त्यात लवाळी म्हणून तग धर बळीराजा, त्यात लवाळी म्हणून तग धर बळीराजा, त्यात लवाळी म्हणून तग धर बळीराजा. दुष्काळात होरपळून गेले स्वप्न तुझे, दुष्काळात होरपळून गेले स्वप्न तुझे, करपून गेल्या तुझ्या आशा, हिमतीनं तग धर बळीराजा, हिमतीनं तग धर बळीराजा. तुझ्या घामाचे पाट गेले, तुझ्या घामाचे पाट गेले, आता आसवाचे महापूर आले. त्यात लवाळी म्हणून
तग धर बळीराजा, तग धर बळीराजा. दुष्काळात होरपळून गेले स्वप्न तुझे, दुष्काळात होरपळून गेले स्वप्न तुझे, करपून गेल्या तुझ्या आशा, हिमतीनं तग धर बळीराजा, हिमतीनं तग धर बळीराजा. तुझ्या धीरानं शेतातील लिंबाचं झाड तग धरते, तुझ्या धीरानं लिंबाचं झाड तग धरते, वाळलेली साल कात म्हणून टाकते, वाळलेली साल कात म्हणून टाकते. सुकलेल्या बुद्ध्यातून तुझ्यासाठी अंकुर काढते, सुकलेल्या बुद्ध्यातून तुझ्यासाठी अंकुर काढते. सुकलेल्या बुद्ध्यातून तुझ्यासाठी अंकुर काढते बळीराजा, तुझ्यासाठी अंकुर काढते बळीराजा. तुझ्या धीरानं शेतातील लिंबाचं झाड तग धरते, तुझ्या धीरानं शेतातील झाड तग धरते, वाळलेली साल कात म्हणून टाकते, वाळलेली साल कात म्हणून टाकते. सुकलेल्या बुद्ध्यातून तुझ्यासाठी अंकुर काढते बळीराजा, बळीराजा. तुझ्यासाठी पाखरे होरपळल्या झाडाखाली, तुझ्यासाठी पाखरे होरपळलेल्या झाडाखाली आसू गाळतात, तुझ्यासाठी पाखरं होरपळल्या झाडाखाली आसू गाळतात. त्यासाठी पेरदाना बळीराजा, त्यासाठी पेरदाना बळीराजा. तुझ्यासाठी पाखरे होरपळलेल्या झाडाखाली, तुझ्यासाठी होरपळलेल्या झाडाखाली आसू गाळतात. पेर त्याच्यासाठी दाना बळीराजा, पेर त्याच्यासाठी दाना बळीराजा. मित्रांनो, बळीराजावर मी ही कविता सादर करत आहे. बळीराजाच्या बरेचसे आपला भारत देश हा शेतीवर अवलंबून आहे, त्याच्यामुळं सर्व जवळपास म्हणतात ना 75 ते 90% हे शेतीवर भारत देश अवलंबून आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या जाणीवा जास्त आपल्या पुढे सादर करतोय. ठीक आहे सर, कधी थांबायचं ते पण सांगा सर. थांबणार नाही, आणखीन 4-5 तरी कविता सादर करणार आहे, कारण खूप मोठी संधी मिळाली आपल्या पुढे सादर होण्याची. थोड्याशा वेगळ्या आशयाच्या कविता घेऊ का? हां ठीक आहे, आपण शेतकऱ्यावर थोडंसं थांबू आणि आदिवासी समाजातील जाणीव असलेल्या कविता सादर करतोय. माय. हा माय विषय सर्व कवींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. सर्वच कवी माय, आई, मम्मी काय या विषयावर कविता करतात, पण मी पण करायला काय हरकत आहे. मी माझ्या आदिवासी माईवर कविता केली. माय. माय तू किती हिम्मत करतेस, दारात पाणी पडते आबाळात वीज चमकते. माय तू किती हिम्मत करतेस, दारात पाणी पडते आबाळात वीज चमकते. रडणाऱ्या लेकराला कुशीत घेतेस, रडणाऱ्या लेकराला कुशीत घेतेस. जंगल झाडी वाढतच जाते, जंगल झाडी वाढतच जाते. जंगल प्राण्याची संख्या वाढतच जाते, जंगल प्राण्याची संख्या वाढतच जाते. कोपलेला निसर्ग धो धो पाणीच पाडते, कोपलेला निसर्ग धो धो पाणीच पाडते. दर्याखोऱ्यातून पाणीच पाणी वाहते, दर्याखोऱ्यातून पाणीच पाणी वाहते. झडीत तू चणेच भासतेस, झडीत तू चणेच भासतेस. झोपडीमधून दूर नबास मिळते, झोपडीमधून दूर नबास मिळते. माय अशा किती संकटास तोंड देतेस, माय तू अशा किती संकटास तोंड देतेस. पावसाळा ऋतू निघून जाते, माय तू अशा किती संकटास तोंड देतेस. पावसाळा ऋतू निघून जाते, हिवाळा ऋतू धावत येते, हिवाळा ऋतू धावत येते. संकटाची हार गळ्यात घालते, संकटाची हार गळ्यात घालते. माझी माय हिवाळ्याच्या हिवानं थरथर कापते, माझी माय हिवाळ्याच्या हिवानं थरथर कापते. हातपाय शेकायला शेकोटीला बसते, हातपाय शेकायला शेकोटीला बसते, हातपाय शेकायला शेकोटीला बसते. हिवाळ्याच्या हिवानं वैताग येते, हिवाळ्याच्या हिवानं वैताग येते. सारवणाचं पोत्र माय भनोशीला फिरवते, हिवाळ्याच्या हिवानं वैताग येते. सारवणाचं पोत्र माय भनोशीला फिरवते, हिवाळ्याच्या हिवानं वैताग येते. सारवणाचं पोत्र माय भनोशीला फिरवते. मला सर्वात आवडते शब्द आणि ओळी हे आहेत. बरेचसे कवी प्रियसी किंवा स्त्रीचं वर्णन करतात त्यावेळेस होटाचं वर्णन करतात. बऱ्याचशा वर्णन स्त्रीचं वर्णन सौंदर्याचं करतात, पण ओटाचं वर्णन मी करतोय माझ्या आईचं, माझ्या आईच्या ओटाचं वर्णन. हिवाळ्याच्या हिवानं वैताग येते, सारवणाचं पोत्र माय भनोशीला फिरवते. हिवाळ्याच्या हिवानं माईच्या ओटावर कात येते, हिवाळ्याच्या हिवानं माईच्या ओटावर कात येते. त्यावर औषध म्हणून माय
मेनाचं बोट फिरवते त्यावर औषध म्हणून माय, मेनाचं बोट फिरवते त्यावर औषध म्हणून माय, मेनाचं बोट फिरवते. हिवाळ्याच्या हिवानं वैताग येते, हिवाळ्याच्या हिवानं वैताग येते. हिवाळ्याच्या हिवासाठी माय शेकोटी पेटवते, हिवाळ्याच्या हिवासाठी माय शेकोटी पेटवते. एक फुलंगी उडून कापसाच्या ढिगात पडते, एक फुलंगी उडून कापसाच्या ढिगात पडते. सालाची मेहनत जळून जाते, सालाची मेहनत जळून जाते. अश्रूचा पूर गालावर येते, अश्रूचा पूर गालावर येते. सालाची मेहनत जळून जाते. कापसाचा धूर नभास मिळते, कापसाचा धूर नभास मिळते. अश्रूचा पूर गालावर येते, अश्रूचा पूर गालावर येते. सर काय अडचण आहेत का? कमेंट दिसत नाहीत. डाकोरे सर काय अडचणी असेल तर सांगा, कमेंट. दिसत आहेत सर. हिवाळ्याच्या हिवानं वैताग येते, हिवाळ्याच्या हिवानं वैताग येते. माई सारवणाचं पोत्र माय भानोशीला फिरवते. कापसाचा धूर नभास मिळते, कापसाचा धूर नभास मिळते. अश्रूचा पूर गालावर येते, अश्रूचा पूर गालावर येते. पावसाळा मागून हिवाळा येते, पावसाळा मागून हिवाळा येते. उन्हाळा माईचा पाठलाग करते, उन्हाळा माईचा पाठलाग करते. उन्हाच्या उन्हानं विहिरीचं पाणी आटते, उन्हाळ्याच्या उन्हानं विहिरीचं पाणी आटते. उन्हाळ्याच्या तडाख्यानं राखण करणारं कुत्रही मरते, उन्हाळ्याच्या तडाख्यानं राखण करणारं कुत्रही मरते. माय माय माझी आदिवासी, माय माझी आदिवासी लाकूड फाटा गोळा करते, माय माझी आदिवासी लाकूड फाटा गोळा करते. इमानदारीचे व्रत तिने मनातून पाळते, इमानदारीचे व्रत तिने मनातून पाळते. चुलीतील राख माय त्याच हाताने काढते. वतलाकडं जाळ पेटवण्यासाठी अगोदर राख काढावं लागते, तशी माय माझी काढत होती. चुलीतील राख माय हाताने काढते, विंचू मात्र त्याच माईच्या हाताला चावते, विंचू मात्र माईच्या हाताला चावते. आमच्या भाकरीच्या तुकड्याची पंचायती येते, आमच्या भाकरीच्या तुकड्याची पंचायती येते. आमच्यासाठी आमची माय, आमच्यासाठी आमची माय त्याच हातानं भाकरी थापते, आमची माय त्याच हातानं भाकरी थापते. आमच्यासाठी आमच्या माईचा जीव तुळतुळ तुटते, आमच्यासाठी आमच्या माईचा जीव तुळतुळ तुटते. ऋतू मागून ऋतू जाते, ऋतू मागून ऋतू जाते. सुख दुःखाचं गाठोडं, सुख दुःखाचं गाठोडं ती हिमतीच्या धाग्यानं बांधते, हिमतीच्या धाग्याने बांधते. मित्रांनो, ह्या माझ्या जाणीवा आहेत, माझ्या समाजाची जाणीवा. याच्यातील एक हे प्रत्येक कविता जवळपास सगळ्या जाणीवा सांगणारी कविता आहे. मला एक सांगावंसं वाटते, ज्यावेळेस आमच्या गावामध्ये कापूस जळाला होता, कापूस म्हणजे सालांची मेहनतच की हो, तर जळाले होते, तर त्या माऊलीचं दुःख पाहून मला ही ओळ आठवली. कापसाचा धूर नभास मिळते, कापसाचा धूर नभास मिळते. अश्रूचा पूर गालावर येते, अश्रूचा पूर गालावर येते. मित्रांनो, अशा प्रकारे खूप जाणीवा असतात. आता विंचू चावणे हे किंवा अशा मी हे सगळ्या कविता ओळी ह्या ग्रामीण भाषेतल्या आपल्या आदिवासी समाजातील आहेत. मित्रांनो, काही अडचणी असेल तर सांगा. सरकुंडे सर हा कार्यक्रम बघतायत, खूप आनंद वाटतोय सर. आणि सरकुंडे सर आणि डॉक्टर धनजकर सर यांनी माझ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आले होते. त्यांचं आभार मी आज सर्वांच्या उपस्थितीत मानतो आणि त्यांच्या छत्रछायेखाली आम्हाला वाढायला आवडेल सर. गझलकार धनवे सर सांगतात की ही तिसरी पिढी आहे, लिखाणातली तिसरी पिढी आहे. हो सर, तुम्ही दुसऱ्या पिढीतले असाल, आम्ही तिसऱ्या पिढीतले आहोत. तुमची छत्रछाया सर्व वरिष्ठांची छत्रछाया अशीच असू द्या. मित्रांनो, पुढची कविता सादर करतोय. थांबायचं का? थांबायचं असेल तर सांगा सर. आणि माझी आवडती कविता सादर करतोय. मी एक दोन कविता सादर करतो आणि थांबतोय सर. आता बिरसा मुंडावरील कविता मी थोडासा गायण्याचा प्रयत्न करतो. बिरसा मुंडावरील कविता जवळपास मला वाटते शेवटीच गायन करावं असं वाटते, शेवट गोड असावा. म्हणून आता मी थोडंसं चालू वर्तमानावरील कविता सादर करतोय. कोरोनाचं सर्व वातावरण आहे. कोरोनावर मी मागे फेसबुकवर कविता सादर केली, ती कविता मी आता इथं सादर करत नाही, पण एक कविता सादर करतोय.
कोरोना. वाटलं नव्हतं मला विटाळ माझ्यावर पडेल. वाटलं नव्हतं मला विटाळ माझ्यावर पडेल. माझाच माणूस मला पाणी दुरून वाढेल. वाटलं नव्हतं मला विटाळ माझ्यावर पडेल. माझाच माणूस मला पाणी दुरून वाढेल. माझाच माणूस पाणी दुरून वाढेल. सोशल डिस्टन्सच्या नावाखाली अंतर मनामनातील वाढेल. सोशल डिस्टन्सच्या नावाखाली अंतर मनामनातील वाढेल. वाटलं नव्हतं मला विटाळ माझ्यावर पडेल. वाटलं नव्हतं मला विटाळ माझ्यावर पडेल. हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या जबड्याखाली जगणाऱ्या माणसाची तेव्हा काय हाल असेल. वाटलं नव्हतं मला त्याचं दर्शन आज घडेल. वाटलं नव्हतं मला विटाळ माझ्यावर पडेल. माझ्याच मोबाईलची रिंगटोन खोकला सर्दीची असेल. कोरोनाच्या नावाखाली रोग कमी, भीती जास्त वाढेल. मित्रांनो, जवळपास सर्वांच्या मोबाईलमध्ये रिंगटोन्स खोकला ह्याची आहे, त्याच्यामुळे ह्या ओळी मला आठवतात. माझ्याच मोबाईलची डायलर टून खोकला सर्दीची असेल. कोरोनाच्या नावाखाली रोग कमी, भीती जास्त वाढेल. संशयाच्या रोगाने खुनाची संख्या वाढेल. वाटलं नव्हतं मला विटाळ माझ्यावर पडेल. माझ्याच गावची वाट माझ्यासाठी बंद असेल. माझ्याच गावची पांधन माझ्यासाठी कुंपणाने बंद असेल. वाटलं नव्हतं मला विटाळ माझ्यावर पडेल. माझाच माणूस मला पाणी दुरून वाढेल. मित्रांनो, ही अशी कविता मला आठवली. हे प्रत्यक्ष ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये असा अनुभव आला, त्याच्यामुळं कदाचित ही कविता आठवली आहे. मित्रांनो, दुसरी कविता घेतो. वेळ किती झाला सर? कविता मी आता शेवटाकडे जातो. शेवटी दोन कविता सादर करतोय. बिरसा मुंडावरील कविता सादर करायला खूप आवडेल आणि ही कविता मी बऱ्याच ठिकाणून सादर केलेली आहे. कवितेचं नाव आहे क्रांती पेटली. गायनाचा प्रयत्न करेल. दोन कविता गायनामध्ये सादर केल्यात. बिरसाच्या कार्यानी कशी क्रांती ही पेटली. बिरसाच्या कार्यानी कशी क्रांती ही पेटली. या क्रांतीच्या वाऱ्यानी बिरसानी हिम्मत दाखवली. बिरसाच्या कार्यानी कशी क्रांती ही पेटली. बिरसाच्या कार्यानी कशी क्रांती ही पेटली. या क्रांतीच्या वाऱ्यानी बिरसानी हिम्मत दाखवली. बिरसाच्या कार्यानी कशी क्रांती ही पेटली. या हिमतीच्या जोरानी कशी क्रांती ही घडली. बिरसाच्या कार्यानी कशी क्रांती ही घडली. बिरसाच्या कार्यानी कशी क्रांती ही घडली. या हिमतीच्या जोरानी कशी क्रांती ही घडली. क्रांतीच्या रूपाने स्वातंत्र्याची आग विझवली. क्रांतीच्या रूपाने स्वातंत्र्याची आग विझवली. स्वातंत्र्याच्या आगीत किती देहही जळली. स्वातंत्र्याच्या आगीत किती देहही जळली. देह जाळणाऱ्या नीतीला
बिरसाने वाट दाखवली देह जाळणाऱ्या नीतीला, बिरसाने वाट दाखवली. काय सांगावी मैत्रा, काय सांगावी मैत्रा, बिरसाची ही कहाणी, काय सांगावी मैत्रा, बिरसाची ही कहाणी. बिरसाच्या कार्याने कशी क्रांती ही पेटली, बिरसाच्या कार्याने कशी क्रांती ही पेटली, बिरसाच्या कार्याने कशी क्रांती ही पेटली, बिरसाच्या कार्याने कशी क्रांती ही पेटली. बिरसाच्या विचाराने, बिरसाच्या विचाराने किती जीवात जीव आले, बिरसाच्या विचाराने किती जीवात जीव आले, किती जीवात जीव आले. बिरसाच्या हिमतीने किती जीवात जीव आले, बिरसाच्या हिमतीने, बिरसाच्या हिमतीने. गुलामगिरीच्या शेतात, गुलामगिरीच्या शेतात न्यायाची बे पेरली, गुलामगिरीच्या शेतात न्यायाची बी पेरली, गुलामगिरीच्या शेतात न्यायाची बे पेरली, गुलामगिरीच्या शेतात न्यायाची बे पेरली. पेरलेल्या तासात कशी क्रांती ही पेटली, पेरलेल्या तासात कशी क्रांती ही उगवली. काय सांगू या पेरणीची, काय सांगू या पेरणीची, अवघडी ही कहाणी, काय सांगू या पेरणीची, अवघडी ही कहाणी. पेरणीच्या मागाणी कशी जमीन हादरली, पेरणीच्या मागाणी कशी जमीन हादरली. बिरसाच्या कार्याने, बिरसाच्या कार्याने कशी क्रांती ही पेटली, बिरसाच्या कार्याने कशी क्रांती ही पेटली. त्या जुलमी चोरानी, त्या जुलमी चोरानी. महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसा ज्यावेळेस क्रांती करत होते त्यावेळेस इंग्रज जमीनदार त्यांच्याबद्दल उठाव केला आणि त्यावेळेसची कल्पना करून मी ह्या ओळी आणि ह्या कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीलाच सांगितलं ज्यावेळेस 2013च्या आसपास ह्या कविता लिहिल्यात, पण त्यावेळेस बिरसा मुंडावर म्हणावं तेवढं साहित्य उपलब्ध नव्हतं आणि तरीही त्यांच्या फक्त कल्पनेतून काय केलं असेल ह्या कल्पनेतून अशा कविता मी केलेल्या आहेत. गुलामगिरीच्या शेतात, गुलामगिरीच्या शेतात न्यायाची बी पेरले, गुलामगिरीच्या शेतात न्यायाची बी पेरले. पेरलेल्या तासात कशी क्रांती ही उगवली, पेरलेल्या तासात कशी क्रांती ही उगवली. काय सांगू या पेरणीची, काय सांगू या पेरणीची, अवघडी ही कहाणी, काय सांगू या पेरणीची, अवघडी ही कहाणी. पेरणीच्या तासात कशी क्रांती ही उगवली, पेरणीच्या तासात कशी क्रांती ही उगवली. जुलमी चोराची, त्या जुलमी चोराची बिरसाने भलतीच जिरवली, त्या जुलमी चोराची बिरसाने भलतीच जिरवली, बिरसाने भलतीच जिरवली. त्या बिरसाच्या कार्याने काय सांगावे बिरसाच्या रूपाची ही कहाणी, काय सांगावे बिरसाच्या रूपाची ही कहाणी. टोकदार बाणाने बिरसाने क्रांती ही घडवली, टोकदार बाणाने बिरसाने क्रांती ही पेटवली, टोकदार बाणाने क्रांतीची मशाल पेटवली, टोकदार बाणाने क्रांतीची मशाल पेटवली. वात क्रांतीची पेटूनी, वात क्रांतीची पेटूनी कशी नाळ प्रेमान जोडली, वात क्रांतीची पेटूनी कशी नाळ प्रेमान जोडली. बिरसाच्या कार्याने कशी क्रांती ही पेटली, बिरसाच्या कार्याने कशी क्रांती ही पेटली.
बिरसाच्या कार्याने रक्ताचं केलं पाणी, बिरसाच्या कार्याने रक्ताचं केलं पाणी, रक्ताच्या पाण्याने देश झालाय सोन्यावानी, देश झालाय सोन्यावानी, देश झालाय सोन्यावानी. मित्रांनो, सर्वांनी चांगला प्रतिसाद दिलात. डाकोरे सरांनी सांगितलंय जवळपास तुम्ही 1 तास बोला. सर्वांचा जास्त वेळ न घेता मी थांबावं असं म्हणतोय. तर आपली परवानगी असेल तर थांबतोय आणि थांबते वेळेस काही थोडंफार 2 मिनिट सर्वांसाठी सर्वांचे आभार मानतोय. सर्वांचे म्हणजेच विशेषतः सर्वांचे मनपूर्वक काळजापासून मनपूर्वक आभार. आणि सर तुमचे पण मनापासून आभार मानतो. डॉक्टर डाकोरे सर खूप चांगले आमचे मित्र आहेत. फेसबुकच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो. असेच आपण एकत्र राहू आणि नवीन नवीन उपक्रम आपण हाती घेऊ. त्यामुळं परत एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि डॉक्टर डाकोरे सरांनी अशीच आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे पण मनापासून स्वागत. सरकुंडे सर आले होते, त्यांचे पण मनापासून स्वागत. धनचकर सर, सर्वांचे मनापासून स्वागत. गझलकार त्यांच्याशी फोनवर मी बोलणारच आहे. खूप चांगले गझल करतात. मित्रांनो, सर्वांना जय बिरसा, नमस्ते.